महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी संदीप ससाणे सर स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आपण दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळामध्ये शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असतो. ठीक आहे पोरांनो, आज आपण कुठला विषय घेणार आहे रे? ल्या सब्जेक्ट. अरे क्या इसा अक्षर आला इंग्लिश ओळखू याले का रे? थोडा अंदाज घे. ल्या सब्जेक्ट इंग्लिश. टॉपिक आहे पोरांनो व्हॉइस. VOIC व्हॉइस. व्हॉइस म्हणजे काय? मराठीमध्ये लिहायचं प्रयोग. व्हॉइस म्हणजे प्रयोग. एक्सपेरिमेंट नाही, एक्सपेरिमेंट नाही रे भाऊ. हे व्याकरण चालू आहे आपलं इंग्लिशमध्ये. इंग्लिशचं ग्रॅमर. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. ते पण प्रयोग बरोबर आहे तुझं. त्याला आपण ॲक्शन म्हणू शकतो. ते पण आहे सायन्समध्ये. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग म्हणले. नाही, व्हॉइस म्हणजे प्रयोग आणि एक्सपेरिमेंट म्हणजे पण प्रयोग, पण ते सायन्समधला प्रयोग आहे ना. हे ग्रामरमधला, व्याकरणामधला आहे. ग्रॅमरमधला. आपण इंग्लिश व्याकरणाचा भाग आहे आपल्याला. पोरांनो, हे व्हॉइस इंग्लिशमध्ये 2 प्रकारचे आहेत आणि मराठीमध्ये 3 प्रकारचे आहेत. ते मराठीमध्ये 3 प्रकार ते जाऊ द्या तिकडं. आपण ते कधीतरी बघूया, आपल्याला काही घेणं नाही. ओके, आता इथं मिसळ करायची नाही. पाव मिसळ काही करायची नाही. आपलं व्यवस्थित चालू ठेवायचं. तर बघा, व्हॉइसचे 2 प्रकार आहेत. एक आहे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरं आहे पॅसिव्ह व्हॉइस. पोरांनो, कुठलंही वाक्य 2 प्रकारे बोलता येतं. कोणत्याही वाक्याला, ठीक आहे, म्हणजे एखादं वाक्य आपण 2 प्रकारे बोलू शकतो. मी म्हटलं निर्विकाने जर्मन भाषा शिकली. तर याला दुसऱ्या एका भाषेत मी असंही म्हणू शकतो, जर्मन भाषा निर्विकाकडून शिकली गेली. अरे हे की नाही? जर्मन भाषा निर्विकाकडून शिकली गेली. मग हेच आपल्याला पोरांनो इंग्लिशमध्ये करायचं आहे. ज्या वेळेस ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, तर एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो मी. असा काही फिरवत नेत नाही, मला डायरेक्ट सांगतो. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे तुमचा टेन्स. डू यू नो टेन्स? टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. ह्या टेन्समधलं वाक्य म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि आता आपण जो शिकणार आहोत, हे बघा, मी म्हटलं तुम्हाला व्हॉइस. ह्या व्हॉइसचे 2 प्रकार सांगितले तुम्हाला. एक आहे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह लिहायचं नाही. कोणतरी विचारते त्याच्या आधीच सांगतो पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, त्याच्या आधीच सांगितलं मी. पॅसिव्ह व्हॉइस. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पोरांनो, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये त्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऐ पोरांनो, समज रहा है क्या? आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे ऑब्जेक्ट पहिल्यांदा येतं रे. ऑब्जेक्ट प्लस त्यानंतर वर्ब नाही, टू बी येतं. टू बी म्हणजे काय? तर क्रियापदाची जे हे आहेत, एम, इज, आर, वॉज, वेअर, हे जे क्रियापद आहेत ना, मेन वर्ब. टू बी म्हणतो त्याला, टू बी. ठीक आहे, काय म्हणतात त्याला? टू बी म्हणजे हे एम, इज, आर मराठी, सॉरी प्रेझेंट टेन्स मधले, वॉज, वेअर पास्ट टेन्स मधले, शॅल हॅव, विल हे याच्यामधलं पैकी एक येतं कुठलं तरी. टू बीची रूपं येतात. त्यानंतर पोरांनो येतं वर्ब. कधी पण वर्ब म्हणजे क्रियापदाचं हे हेल्पिंग वर्ब इथं जे आहे, हे टू बी म्हणजे हेल्पिंग वर्ब. टू बी म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब.
हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद. आणि मेन वर्बचं कधी पण तिसरं रूप हे पॅसिव्ह वॉइसमध्ये असतं. ज्या वाक्यामध्ये पहिल्यांदा ऑब्जेक्ट दिसला, हेल्पिंग वर्ब दिसलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप दिसलं की ते वाक्य समजायचं पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस याला पॅसिव्ह वॉइस म्हणायचं. म्हणजे काय तर पॅसिव्ह वॉइसमध्ये पोरांनो, पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्ट महत्त्वाचा असतो. डू यू नो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये कर्म म्हणतात त्याला. आणि ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट महत्त्वाचा असतो. सब्जेक्ट म्हणजे काय, विषय नाही, कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता. सब्जेक्टमध्ये महत्त्वाचा असतो, ॲक्टिव्ह वॉइसमध्ये महत्त्वाचा असतो कर्ता, आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये महत्त्वाचा असतो कर्म. कर्म म्हणजे हे कर्म नाही, म्हणजे कर्म असं हे नाही. कर्म म्हणजे काय, ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म म्हणजे काय तर ज्याच्यावर क्रिया घडणार आहे त्याला कर्म म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो, कर्म. आता जर आपण ते वाक्य घेतलं होतं की निर्विकाने जर्मन भाषा शिकली, तर जर्मन आहे ना इथं, जर्मन, ही जर्मन जी आहे ना, जर्मन भाषा, तर ते झालं कर्म. निर्विका झाली सब्जेक्ट. समज आहे. जर्मन काय झाली, ऑब्जेक्ट झालं. मग जिथं मी नंतर केलं होतं की जर्मन भाषा म्हणजे मी जर्मन भाषाला महत्त्व दिलं. जर्मन भाषा निर्विकाकडून शिकली गेली. अरे बरोबर आहे का. तर मात्र ते कुठलं असणार वाक्य, पॅसिव्ह वॉइसमध्ये. मग आता पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर, ॲक्टिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर हे आपल्याला हळूहळू पुढे आपल्याला बदल करायचे. परीक्षेमध्ये प्रश्न काय येतो तर ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइसचं बदल कशामध्ये करायला लागतं आपल्याला, पॅसिव्ह वॉइसमध्ये. मग ते कसा करायचा हे आपण हळूहळू शिकणार आहोत. ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे काळाचे सगळे प्रकार. काळाचे प्रकार किती आहेत, 3. आणि त्याचे उपप्रकार किती आहेत, प्रत्येकाचे 4. म्हणजे किती झाले ते, 4 3 12. आणि पॅसिव्ह वॉइसचे प्रकार किती आहेत, 8. मग कुठले 4 प्रकारमध्ये हे पॅसिव्ह वॉइस होत नाही हेही आपण पुढे पाहणार आहोत. प्रतीक्षा थेटे ना, माईक बंद कर बेटा. ठीक आहे. कुणाला थोडं समजलं रे बाबा, हो जास्त समजायचं थोडं जास्त नाही. अरे बाप, निर्विकाला किती 10 वर्षानंतर पहिल्यांदा समजलं. निर्विकाला गेल्या 10 वर्षानंतर पहिल्यांदा समजलं. 10 वर्षानंतर 10 वर्षानंतर निर्विकाला आत्ता समजलेला आहे. बरोबर निर्विका. आराध्य समजलं का तुला, सृष्टी? ठीक आहे. हो सर. ठीक आहे. सिद्धांत समजलं. ठीक आहे. चला मग घ्यायचं पुढं आता. बर मला सांगा बरं मग. मला सांगा बरं. यस सर. आय टीच इंग्लिश हे वाक्य ॲक्टिव्ह वॉइस आहे का पॅसिव्ह वॉइस आहे? ॲक्टिव्ह. वाक्यामध्ये वर्ब 3 हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे का बघायचं. एम, इज, आर, वॉज, वेअर, टू बी ची रूप आहेत का बघायचं. असतील तर ते वाक्य पॅसिव्ह, नसेल तर ते ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह वाक्य म्हणजे साध्या टेन्स मधलं वाक्य. कुठलं पण टेन्स, साधंच नाही. सिम्पल टेन्स, परफेक्ट टेन्स, कंटिन्युअस टेन्स, ह्या कुठल्यापैकी कुठलंही एक वाक्य त्याला म्हणायचं कोणतं वाक्य, ॲक्टिव्ह आहे. बरं परत एक. हे कोणतं वाक्य ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह? ॲक्टिव्ह.
ऍक्टिव्ह Let- हं? हं? हे ऍक्टिव्ह वाक्य आहे. ठीक आहे. हे वाक्य दिसलं की ते ऍक्टिव्ह, नसेल तर पॅशिव्ह. तुम्हाला दोनच आहेत, ऍक्टिव्ह नाही तर पॅशिव्ह. हां ठीक आहे. पण आपल्याला प्रश्न येतो पॅशिव्ह कसा बनवायचा, ते तर आपण इझी बनवून टाकू. बघा दुसरं नाही, थोडं समजून घ्या ना. हां, आय रीड ठीक आहे. ठीक आहे. हे ऍक्टिव्ह सेंटेन्स आहे का पॅसिव्ह? ठीक आहे. आता एक सांगा. हे वाक्य पॅसिव्ह, ऍक्टिव्ह नाही, पॅसिव्ह आहे. याच्यामध्ये काय काय आहे रे? हे बघा, याच्यामध्ये हे द लेसन जे आहे ना, तर ते ऑब्जेक्ट आहे, वाज आहे म्हणजे वर्ब 3 आहे. त्यानंतर आहे पोरांनो रीड आहे. रीडचा तिसरा फॉर्म आहे ना, तर रीडचा असतो. रीड 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 सेकंड फॉर्म. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काही काही ठिकाणीच राहत नाही, पण शक्यतो बाय हे काय असतं, प्रिपोजिशन असतं. बाय हे प्रिपोजिशन असतंच असतं, कधी तर नसतं. कळतंय का? कधी तर नसतं, पण शक्यतो बाय हे प्रिपोजिशन असतं. कशामध्ये? कोणत्या वाक्यात? पॅसिव्ह वाक्यात. कोणत्या वाक्यामध्ये? पॅसिव्ह वाक्यामध्ये. मग तुम्हाला आता पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह वाक्य ओळखू येईल का? अरे ओळखू येईल का? मला सांगा. हो सर. हा ठीक आहे. हो सर. हा ठीक आहे. ठीक आहे. हो सर. हो सर. एक्टिव का पैसिव? अरे क्या बात है. एक्टिव का पैसिव? पैसिव कसं काय? हे बघा, एम आहे. एम म्हणजे टू बी चं रूप आहे, हेल्पिंग वर्ब आहे. अरे क्या बात है. बिलीव्ड ईडी आलं की ते हो भरोसा ठेवलेला आहे असं त्याचा अर्थ होतो. ईडी आलं म्हणजे ते क्रियापदाचं तिसरं रूप आलं. ईडी आलं म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. नुसतं बिलीव आलं तर क्रियापदाचं पहिलं रूप. ईडी आलं तर क्रियापदाचं तिसरं. ठीक आहे. आणि इथं परत बाय पण आले पोरांनो, इथं बाय पण आले. अंधार कोठडीची शिक्षा का दिली रे बेटा तुला? हा आद्या, अंधार कोठडीची शिक्षा का भेटली? सर इकडे ना लाईट गेली. ठीक आहे, चला आता आपण लिहून घेऊया पोरांनो. चला लिहा. ईडी वर्बचं दुसरं रूप पण असतं का? हो असतं, कधी कधी दुसरं पण असतं, पण जास्तीत जास्त तिसरं असतं. ठीक आहे. म्हणजे त्या शब्दाच्या शेवटी ईडी आलं तर शक्यतो ते तिसरं रूप असतं आणि कधी कधी दुसरं पण असतं. मग त्याचे ते तुम्हाला सॉरी कसं काय ओळखायचं? ते प्रॅक्टिसनं ओळखायचं बेटा. ते वाचून 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 आपण ओळखू शकतो. चल या. चलो लिखो. क्या लिखे तुम? व्हॉइस लिखेगा. व्हॉइस लिहा. परत खाली लिहा किंवा इथं मध्ये लिहा, सेंटरला लिहा व्हॉइस. त्याचे दोन भाग करा. व्हॉइस. एक लिहायचं ऍक्टिव्ह व्हॉइस. नुसतं ऍक्टिव्ह लिहू नका, व्हॉइस पण लिहा खाली. मी नाही लिहित, तुम्ही लिहा. ऍक्टिव्ह व्हॉइस
आणि इथं लिहायचं पॅसिव्ह व्हॉइस. तुम्ही म्हणाल सर तुम्ही लिहित नाही ना आम्ही काय लिहू. अरे बाबा ही माझ्यासाठी थोडी आहे, तुमच्यासाठी आहे. माझ्यासाठी आहे का? हां ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस. बस झाला. आता ॲक्टिव्ह व्हॉइसचे प्रकार किती आहेत रे? किती? 12. ॲक्टिव्ह व्हॉइसचे. पॅसिव्ह व्हॉइसचे 8. सगळं लक्षात आहे तुम्हाला. आता काही लिहून द्यायची गरजच नाही वाटते मला. आता लिहा. तू गप्पा मारत बस ना. तुम्हाला सांगत होता. ठीक आहे चल. एक नंबर लिहा ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस आता लिहायचंय. सर ऍक्टिव्ह फ्लोचार्टच्या खाली लिहिलंय ना. हां फ्लो चार्टच्या खाली लिहायचं. आता ते एवढं माहीत राहण्यासाठी. व्हॉइसचे टाईप किती आहेत? 2. ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस. या इन ॲक्टिव्ह व्हॉइस. आता इथून पुढं आपण त्याला म्हणणार AV आणि PV. चालेल ना? AV म्हणजे काय? म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस. PV म्हणजे काय? ऍक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह. इन ॲक्टिव्ह व्हॉइस कॉमा द्यायचे. द फोकस is given on subject. सब्जेक्ट म्हणजे विषय म्हणायचं नाही, कंसात लिहायचं कर्ता. नाही तर सब्जेक्ट म्हणजे विषय आणि या सब्जेक्टला करायचं हायलाइट. चलो हो गया. झालं का रे? सर. यस सर. चलो यस सर. खाली एक ॲरो दाखवून लिहा. इन एव्ही म्हणजे काय रे पार्थ? सर. इन एव्ही मोठं व्ही लिहा. या एवढंच व्ही लिहायचं. इन लिहा. इन एव्ही लिहा. लिहून लिहा. तुम्ही पूर्ण लिहा, काही हरकत नाही. इन एव्ही subject is important and त्याच्या पुढे and we speak about. आणि आपण कोणाविषयी बोलतो? सब्जेक्ट. इन ॲक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट अँड वी स्पीक अबाउट सब्जेक्ट. 2 नंबर. इन शॉर्ट लिहायचे. इन शॉर्ट एव्ही सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स means
टेन्सेस सेंटेन्स. कळतंय का वाक्याचा अर्थ? या ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य म्हणजे कोणतं वाक्य? टेन्सचं. सो subject so a subject has 12 tenses. Subject has 12 sentence. काळाचे टेन्सेस काळाचे प्रकार किती असतात रे? 12 असतात ना. 3 मुख्य काळ असतात, 3 आणि प्रत्येकाचे प्रकार असतात 4. 4 त्रिक 12. खूप हुशार झाले रे पूर्व तुम्ही. फॉर एक्झाम्पल फॉर इझी ल्या निर्विका. सर माझं नाव नका. तुझं नाव थोडी आहे जगात, काय एकच निर्विका आहे काय? निर्विका स्पीक. जगात एकच निर्विका आहे. निर्विका स्पीक जर्मन. निर्विका स्पीक जर्मन. आता पुढे लिहायचं, निर्विकाच्या खाली लिहायचं सब्जेक्ट. तुम्ही नुसता यस दिला तरी चालतो. स्पीकच्या खाली लिहायचं वर्ब आणि जर्मनच्या खाली लिहायचं ऑब्जेक्ट. ठीक आहे सर. ओ म्हणजे ऑब्जेक्ट. O फॉर ऑरेंज. P फॉर पॅरॉट. 2 नंबर लिहा. श्रेयश gives answer. याच्यामध्ये सांगा सब्जेक्ट कोण आहे रे? श्रेयस. अरे क्या बात है. श्रेयस. ऑब्जेक्ट कोण आहे? अरे गिव्स ऑब्जेक्ट आहे का? गिव्स ऑब्जेक्ट आहे. वर्ब आहे आणि आन्सर काय रे? गिव्स ऑब्जेक्ट. ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट तुम्हाला कळली. आता लिहा. तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस समजला का? हां ठीक आहे. तर 2 नंबर लिहा. पोरांनो व्हिडिओ ऑन करा. मी इकडं येऊ लागलो ना लगे व्हिडिओ ऑन करूनच ठेवता तुम्ही. हा आपला वेळ जाणार नाही. ठीक आहे. आणि मला तुम्ही सायलेंटली क्लास करताय का नाही हे बघितल्याशिवाय काही पुढे जावं असं वाटत नाही. तुम्ही
याला याच्यासारखं स्टेडी पाहिजे, स्टेडी. स्टॅच्यू स्टॅच्यू स्टॅच्यू. हे इकडं बघा स्टॅच्यू. हे बघा. कॅमेरा कुठे आहे, मोबाईल कुठे आहे बघा. दीड तास तुमच्या शरीराला जर सवय लावली ना 1.5 तास चांगलं बसायची, तर तुम्ही बसू शकता. आणि त्याला सांगितलं शरीराला नाही बसू शकत, ब्रेनला सांगून ठेवलं नाही तुम्ही 5 मिनटं बसू शकत नाही, लगेच तुम्हाला जर सूट दिली ना तर तुम्ही लोक असं झोपून क्लास करायचे. हो मी सांगतो तुम्हाला जर म्हटलं हां कसं आहे क्लास करा, तुम्ही ना असं मस्तपैकी तुमच्या ह्याच्यावर सोफ्यावर झोपून क्लास करायचे लोक. हो बरोबर आहे ना. तुम्हाला सूट जर दिली ना श्रेयस भाऊ, तर तुम्ही हां सर शिकवा, आम्ही थोडं झोपून ऐकतो. असं आहे. तुम्हाला जर म्हटलं ना हां चला ठीक आहे पोरांनो तुमच्या मनासारखं क्लास करा, तुम्ही बरोबर क्लास करता मग. बरोबर आहे ना श्रेयस? हां आयुष आणि मग त्याला आपण उठा सोप्यावर क्लास करता झोपला, अरे भाऊ उठ संपला क्लास. मला सांगावं लागेल इकडून किंवा तुमच्या मम्मी पप्पाला येऊन सांगावं लागेल झोप भाऊ उठ क्लास संपलेला आहे. अशी तर आपण लोक आहोत. त्याच्यामुळे थोडं तुम्हाला असं 1.5 तास व्यवस्थित तुम्हाला ठेवावं लागेल. 1-1.5 तास. हे बघा आपली सिद्धी नाही आलं ती सिद्धी. स्टॅच्यू तर स्टॅच्यू हा ना. असं हे याच बघा याच हे काय हे सारखा त्यासाठी तुम्हाला 5 मिनटं रोज 10 मिनटं ना मेडिटेशन करा. बसायची सवय लावा आतापासून. माहिती आहे का पोरांनो तुम्हाला? मेडिटेशन करते. अरे वाह क्या बात है. और क्या क्या करती है? मेडिटेशन करती है. हाँ गुड व्हेरी नाईस चलो ठीक आहे झालं. तुम्ही फ्रेश झाले. आता तुमचा माईक व्हिडिओ बंद करा. या इकडं या पॅसिव्ह व्हॉइस 2 नंबर. पॅसिव्ह व्हॉइस हे बोर्ड घ्यायला लावला. हे बोर्ड काही चांगला नाही आहे. ल्या इन पॅसिव्ह व्हॉइस. आता हे कर्मणी मराठीमध्ये काय नाव लिहून घ्यायचं नाही पोरांनीचा, आपलं असं लक्षात ठेवायचं. इन पॅसिव्ह व्हॉइस आपण जास्त लिहून देतो का रे? इन पॅसिव्ह व्हॉइस द focus is given on object. ऑब्जेक्टच्या पुढे लिहायचं इन ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? कर्म. कर्म म्हणजे हे असलं कर्म नाही, माझं कर्म असं नाही, ते नसीब वगैरे नाही आहे. कर्म म्हणजे काय? ऑब्जेक्ट. कर्म म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की नाही? कर्म म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट. अरे आता सांगितलं ना बाबा. ऑब्जेक्ट. आय राईट पोयम. ही पोयम ऑब्जेक्ट झालं. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. बोलणे का नहीं, टाइमपास की जगह. ठीक आहे. ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं? हा. आता आय राईट लेटर. मी लेटरवर ना लिहितोय, काहीतरी क्रिया घडते ना लेटरवर, बरोबर की नाही? वर्ब झालं इथं राईट. आय सब्जेक्ट.
छान अक्षर काढतोय. लिहा. इन दुसरा एरो दाखवून लिहा. इन पॅसिव्ह व्हॉइस object is important. In PV means passive voice, object is important, and yeah, and we speak about object है ना. एरो दाखवून लिहा. रिमेंबर following structure of passive voice. सर तुम्ही रेंबर लिहिले. रिमेंबर. ओके सॉरी. पटकन सांगायचं ना. रिमेंबर REMEMBR राहिलं. ठीक आहे. REMEMBER ठीक आहे. आलं का आता. अरे आलं का. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. लिहा. ऑब्जेक्ट एरो नाही. आता म्हटलं ना फॉलोविंग म्हणजे खालचं. आता हे ऑब्जेक्ट ह्याला पण तुम्हाला ऑब्जेक्ट प्लस कलर पेनने लिहिलं तरी चालेल. सर कलर पेन नाही तर ब्लॅक पेनने लिहिले तर चालेल का. चालेल. नाही रे बेटा त्याला हायलाइट करायचं नंतर. ऑब्जेक्ट प्लस टू बी म्हणजे काय कळलं का तुम्हाला. नाही तर थांबा. टू बी नका लिहू. हेल्पिंग वर्ब लिहा. हेल्पिंग वर्ब. नाही टू बी नका लिहू. हेल्पिंग वर्ब लिहा. हेल्पिंग वर्ब म्हणजे माहिती आहे का. सहाय्यकारी क्रियापद. मेन वर्ब. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. प्लस ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब 3. मेन वर्ब 3. वर्बच्या पुढे वरती ते डोक्यावर 3 लिहायचं. पण हे झाले का तुमचं सगळ्यांचं. हो सर. साफ करू का हे. हो सर. बघा काय लिहिलं पहिल्यांदा. मी लिहिलं दाखवतो फक्त शॉर्ट. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब 3 प्लस प्लस काय लिहायचं. त्यानंतर पुराण लिहायचं तुम्हाला बाय.
बाय 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 नाही बाय. हे बघा तुम्ही बायची स्पेलिंग कशी करता माहिती आहे का? हे बाय, हे बाय वेगळा आणि हा बाय वेगळा. हा बाय म्हणजे बाय बाय, हा बाय ह्या 2 नंबरचा बाय आणि हा आणि ह्या बायला पण तुम्ही हेच बाय लिहिता रे, नाही लिखणे का? ये बाय प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन म्हणजे कोणाकडून तरी, नाही प्रिपोजिशन म्हणजे ते पार्ट ऑफ स्पीचचा भाग आहे ना. प्रिपोजिशन कंजक्शन, प्रिपोजिशन कंजंक्शन वेगळं, अँड वगैरे. कंजक्शन म्हणजे जे टू सेंटेन्सला जॉईन करतं. क्या बात है. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब 3 प्लस बाय लिहा प्लस सब्जेक्ट. आता सब्जेक्ट लिहिताना एक तुम्हाला काम करायचे पोरांनो, बरं का. आता सब्जेक्ट इथं ही जर लिहिला तर ते हीचं हिल नाही लिहायचं, तर हीचा सेकंड फॉर्म लिहायचं. कळते का तुम्हाला? थर्ड फॉर्म लिहायचा. हीचा हिम. प्रिपोजिशन आपण प्रोनाऊन शिकताना हे तुम्हाला मी लिहून लिहिले की नाही? आय असेल तर वी लिहिला होता, लिहिलं होतं ना, हे लिहून दिलं होतं तुम्हाला. हे घ्यायचं. मला ते नंतर बघू आपण, तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. मी तुम्हाला ते पण लिहून देतो. हां ठीक आहे. नाव असेल तर ते नावच घ्यायचं, पण प्रोनाऊन जर असेल तर त्याचा थर्ड फॉर्म घ्यायचा. ठीक आहे, त्याला काही हरकत नाही. आपण बघूया हळूहळू, तुम्हाला लक्षात येईल. आता याला तुम्हाला करायचं आहे चांगल्यापैकी स्टार. काय काय केलं आहे बघा. ऑब्जेक्ट, अरे बघा, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. एवढं तुम्हाला हायलाईट करायचं. करा बरं हायलाईट याला अशा पद्धतीनं करा. हायलाईट करा. केलं का तुम्ही? केलं का? कलर पेनने लिहिलेलं तर हायलाईट नाही करायचं. ठीक आहे. चला दुसरं आता याचं फॉर एक्झाम्पल लिहून घ्या. फॉर इझी 1 नंबर लिहा. फॉर एक्झाम्पल लिहिते का? A tiger was killed by Rama. ठीक आहे. बघा आता इथं अ टायगर काय आहे रे? ऑब्जेक्ट आहे. वॉज काय आहे रे? वॉज काय आहे? किल्ड काय आहे रे? मेन वर्ब 3. बाय आहे. बाय काय आहे? प्रीपोजिशन. आणि रामा काय आहे? ठीक आहे, तुमच्या लक्षात. आता एक इथं टिप लिहा. टिप किंवा नोट लिहा. नोट NOT 500ची नोट लिहा. इथे लिहिली का? 1000ची लिहिली. नोट लिहा. नोट NOT कितीची नोट लिहिली? 1000ची बंद झाली नका लिहू. 500ची लिहा. 500ची लिहा. चालत नाही. 1 नंबर लिहा. PV म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात लिहा. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात
नेहमीच क्रियापदाचे म्हणजेच कशाचे वर्बचे लिहा वर्बचे तिसरे रूप असते. पॅसिव्ह व्हायच्या वाक्यात नेहमीच 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 क्रियापदाचं तिसरं रूप असते. दुसरं एक वाक्य लिहा. 2 नंबर. नोट. 500ची दुसरी नोट. कितीची लिहिली नोट? 500ची का 1000ची? 500ची. ठीक आहे. 500 1 करोड. लिहा 2 नंबर. 1 करोडची लिहा. 1 करोडची लिहा. आहे का 1 करोडची नोट? नाही. ठीक आहे लिहा. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात तर हे सेकंड नंबरचं आहे ना? यस बेटा. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात नेहमीच हेल्पिंग वर्ब म्हणजे काय रे? सहाय्यकारी क्रियापद. हेल्पिंग वर्ब. तुम्ही सांगितलंय. हेल्पिंग वर्ब इन ब्रॅकेट मध्ये लिहा. एम इज आर वाज वेअर बी बिंग बीन हैज had has have. देखो झालं सर. डन सर. झालं सर. has have had झालं सर. be being been यांपैकी यांपैकी ब्रॅकेट क्लोज. यांपैकी एक ब्रॅकेट क्लोज लिहा. बी बीइंग बीन यांपैकी एक असतेच. दोन नसतात हा, एकच हा. त्या एकला पण हायलाईट करा. 2 नाही चालणार, एकच. 2 असतील तर मग ते चुकीचा पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. एका वाक्यामध्ये जर 2 हेल्पिंग वर्ब असतील तर ते चुकीचा पॅसिव्ह व्हॉइस. एक बी पण आहे, बीइंग पण आहे, इज पण आहे आणि वॉज भी आहे. चालेल का? नाही चालेल. ऐसा नहीं चलेगा भाई. नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल लिहून घ्या आणखी. फॉर एक्झाम्पल लिहून घ्या. लिहा. A song is sung by him. A song is sung by him. मला सांगा अ सॉन्ग काय आहे? ऑब्जेक्ट. इज काय आहे? अरे वा. हेल्पिंग वर्ब. संग काय आहे? मेन वर्ब. बाय काय आहे?
हिम काय आहे? सब्जेक्ट. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत अच्छी तरह से समझ लिए.